देवाचे 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 देव श्री मार्तंडा आणि आली गाली या माईली आली. हाय, नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात. आज आहे राजाच्या लग्नाचा गोंधळ. तर आज तुम्हाला मी राजाच्या लग्नाचा गोंधळ दाखवणार आहे. सर्व फॅमिली एकत्र आलेली आहे आणि गोंधळाला सगळेजण एकत्र आहेत. तर आज तुम्हाला मी गोंधळ दाखवणार आहे. लग्न एकदम छान पद्धतीने झालेला आहे. त्याचा वरात पण खूप मस्त गाजली. तुम्हाला ब्लॉगमध्ये बघितलाच असाल. तर आता तुम्ही बघणार आहात राजाचा लग्नाचा गोंधळ. त्याला राज आम्ही या नावाने आवाज देतो म्हणून त्याला राज बोलते मी. राजाच्या नावाचा गोंधळ. मस्त श्री स्वामी समर्थांचा फोटोसुद्धा आहे आणि आमची दोघं नवरा बायको, आमचं नवीन जोडपं आणि दत्ताची राजाची आजी सोबत आमच्या. तर आता आम्ही चाललो. गोंधळ सुरू होईल आता. तर आपण गोंधळाला चाललो. आमच्या मुलांचा गोंधळ. ए बाबू, काय खाताय? मस्त चाललंय मामाच्या लग्नाची मजा. गाठ बांधायला सांगितलेली आहे आणि आमची अंकिता पुढे गेलेली आहे. सत्यनारायणाची पूजा असेल तर उजव्या साठीला नवरी असते आणि गोंधळ असतो तेव्हा डावी साठीला नवरी असते. वाटते गोंधळ आहे. ढिंचक ढिंचक ढिंचक. ब्रह्मसुताने बांधली गाठ 7 जन्माची. आकाशरावाचं नाव घेते सून मी दळवी घराण्याची. वा वा वा. त्यांना पाय पडायला सांगितलं. सगळ्या झाल्यात पडून. सदानंदिता बोल भैरी भवानी माता की सदानंदाचा येलको येलको. देवाचे भोळे भक्त देव म्हणे ठाकूर. देवाचे भोळे भक्त ठाकूर नवरदेव. ठाकूर पहिलं नाव काय भाऊ? पुष्कराज. हा, कळलं काय? हा. देवा म्हणले ह्या भोळ्या भक्ताचं देवा लग्न झालेलं आहे. देवा नवरदेवाचं लग्न झालं. लक्ष्मीच्या पावलाने म्हणले सुनबाई म्हणले घरामध्ये आली. लक्ष्मीच्या पावलाने सुनबाई घरामध्ये आली. 33 कोटी देवाने तिचं स्वागत करावं म्हणजे सुखाचा व्हावा. शाबास. त्यांच्या जीवनातला गोंधळ म्हणले बाहेर जावा. बाहेर जावा म्हणून म्हणले या ठिकाणी भैरी भवानीचा देवा गोंधळ मांडलेला आहे. आई वडिलांनी आपलं पूर्वजन देव दाखवले. ऐका ना, तसं तर नवरदेवाचं पण कर्तव्य काय देवा कर्तव्य. आता पुढं मुलं होती बरोबर देवा, त्यांचं लहानाचं मोठं करायचं लग्न लावून द्यायचं आणि म्हणले त्यांचं सुद्धा म्हणले गोंधळ घालायचा. आणि तेव्हा गोंधळ कोण पाहिजे? तुम्ही नाही जगलो वाचले तर नाही. आय एम गोईंग तेव्हा म्हणले काय सांगायचं गोंधळ बुवा. हा केला तर गोंधळ. केला तर म्हणले गोंधळ नाही तर म्हणले साऱ्या संसाराचा रौंधळ. हा जर गोंधळ जर राहिला तर म्हणले काय होतं? अख्ख्या घरादारामध्ये गोंधळ निर्माण होतो. मिठामध्ये गोंधळ, पिठामध्ये गोंधळ, साऱ्या संसारामध्ये गोंधळ होतो. जाईल तिकडे गोंधळ हा पाठीमागे लागलेला असतो. म्हणून आई वडिलांनी काय केलं? मुलाच्या लग्नाचा प्रथम म्हणले गोंधळ घातला. गोंधळ घातला. कारण ज्या कुटुंबियांचं म्हणले कुळदेव सुखी त्याचं म्हणले कुटुंब सुखी. आहे का नाही? आणि म्हणून आई वडिलांनी कुळाचं कुळदैवत दाखवलेलं आहे. त्याला म्हणले मानाचं पान म्हणले दिलेलं आहे. आणि खरंच तरुणपणामध्ये खरंच जितेंद्र असेल. जोगवा मागते मागते जोगवा जोगवा मागते मागते जोगवा जोगवा मागते. देवाचे भोळे भक्त आपले महेश काका हे भैरी भवानी. देवाची भोळी भक्त रजनीताई
कीर्तिताई बोले कविरा माते आओ काकड़ा 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 पाजरा इता गोदे भाजरा नवरदेव वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं। आगत भरला वारोही प्रीतीची बागा झाली, आगा आधीर झालो या मग बधीर झालो या, आग तुझ्यासाठी समजा गावाला झाली ग माझ्या लग्नाची घाई, कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई। भंडारी जीव बंधारी एकविराई तू डोंगरावरी नजर आहे तुझी कोल्यावरी, एकविराई तू डोंगरावरी ग नजर आहे तुझी कोल्यावरी। त्यांना जोगवा वाढायचा आहे ना, त्यांनी तयारी करून ठेवा। खाई बानूच्या घरची तक कनन भाकर, खाई बानूच्या घरची तक कनन भाकर, खाई बानूच्या घरची तक कनन भाकर। आणि जोगवा मागते मागते की सदैव मी तुम्हाला आई म्हणून तुमचा सांभाळ करेन, सदैव आई म्हणून तुमचा सांभाळ करेन, वडील म्हणून तुमचा सांभाळ करेन, वडील म्हणून तुमचा सांभाळ करेन, कळत न कळत काय चुकलं तर क्षमा करून, कळत न कळत काय चुकलं तर क्षमा करून, आम्हा दोघांना तुमचा आशीर्वाद राहू दे। आम्हा दोघांना तुमचा आशीर्वाद, तुमची कुठली गोष्ट आम्ही पडून देणार नाही आणि सदैव तुमच्या दोघांचा डोक्यावर हात माझ्या राहू द्या, सदैव आमच्या डोक्यावर, असं मी तुम्हाला वचन देतो। दोघांनी पाय पडा। बोला भैरी भवानीचा सुंदर बदली बदलाची आवड, बदलाची आवड, आग कैलास पर्वत गाय चालवत शरणावर, कैलास पर्वत गाय चालवत
बसली सारथी चंड मुंड दैत्य बलून बसली सारथी ओ वाळू आरतीन भवानी माता तुझी मूर्ती ओ वाळू आरतीन अंबाबाई तुझी मूर्ती अंबर धरीला पिवळा वाग्या झाला बोला भैरी भवानीचा देव बोला सदानंदाचा जय मल्हार कडे पठार महाराज की जय. चल देवा खंडेराया, या भोळ्या भक्तांनी तळ्यातलं पाणी ठाकूर या भोळ्या भक्तांनी तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी तुझ्या समोर अर्पण केलं. चुकलं तर सांग देवा. तर त्याला सोन्यात आलेला देवा उचलत नाही. इकडे इकडे. आणि काय करायचं सांगा त्याचं. दोघांनी पाया पडला. तुम्ही नका काही खंडेराया, हे भोळ्या भक्त ज्यांचं नवीन लग्न झाले, लक्ष्मीच्या पावलाने सुनबाई घरात आली, त्याला सोन्या सुखाचा आशीर्वाद दे, चांगली सद्बुद्धी दे आणि असंच सोन्यासारखं घरामध्ये ती सोन्यासारखी राहू दे, हीच विनंती आहे बाबा. सदानंदाचा ये पागला पागला भावा राम राम मंडळी. एक वारा अजून आहे. हे तेल टाक. आणि आली गाली मैदी आली आणि मैदी माझी गुणाची हायलय मोठ्या मनाची मैदी गुणाची हायलय मोठ्या मनाची. बोला शिवरीच्या या बाईच्या नावानं राजकडे. चला आई माते, तू सुद्धा या ठिकाणी आली, आनंदाची गोष्ट आहे. या भोळ्या भक्तांनी तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी अर्पण केली. सांगा आई काय चुकलं लागलं का. चला आल्याप्रमाणे सुना सुखाचा आशीर्वाद बालकाला द्या आणि शांत हो. दिला जागेवेळेला मान दिला. 33 कोटी देवांना मान दिला. डोक्यावरचं वजन उतरलं. वज हलका का जवळ हलका म्हणा. वज हलका का जवळ वज हलका का जवळ. आता सुंदर दोघांनी नाव घेतलं बदल खायचं राजेंद्र